आमची सोलापूरचीच भूमी पवित्र, अनेक पवित्र जिल्ह्यांपैकी एक पवित्र जिल्हा, आकारमानाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील 2 नंबरचा मोठा जिल्हा, ज्वारीचं कोठार असणारा जिल्हा, पांढर सोनं निर्माण करणारा जिल्हा, भारतात सर्वात मोठं लोहमार्गाचं जाळं असणारा जिल्हा, विश्वाच्या मालकाचं अधिष्ठान असणारा जिल्हा, शुरांचा वीरांचा इतिहासकारांचा जिल्हा, भारताला स्वातंत्र्य मिळणे अगोदर गुरुजी 3 दिवस सोलापूर जिल्हा अगोदर स्वतंत्र झाला, अशा 7 हुतात्म्यांची समाधी सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. आणि एवढंच काय म्हणून तुम्हा आम्हाला तर आवडतोच, पण त्या अमरावती जिल्ह्यातून त्या भीमक राजाची पोरगी घेऊन येताना देवाला विचार पडला, आता मुक्कामाला कोणाच्या घरी राहावं, कुठं राहावं, विचार करतात परमात्मा. राजा भीमक रुक्मिणी समयनी देखो चिंता करी, तिचं पाणी ग्रहण केलं आणि विश्वाचा मालक बायको घेऊन तुमच्या जिल्ह्यात आला. ते पंढरपूर सुद्धा विश्वाचा मालकाचं तुमच्या जिल्ह्यात, म्हणून तुम्हाला काय कमी, असे गोड संतजन साक्षीला माझी अथांग वाहणारी, ही अख्ख्या भूमीला हिरवगार करणारी. ये ग विठाबाई माझ्या पंढरी चंद्रभाई तुझ्या चरणीच्या गंगा. ये ग चरणीची आपल्या गंगा आहे ही भीमा. अरे किती जणांचा संसार उभा झाला भीमा, आणि किती जणांचा संसार उद्ध्वस्त झाला. काळजाचा गड हत्तीचं मस्तक या केतुरकरांनी, पारेवाडीकरांनी, डाळसकरांनी, आमच्या शिंपूरकरांनी शेकडो एकर भूमी या धरणात बुडवली गड्या. हो का बुडवली? तर या जगाची लाखो हेक्टर भूमी ओलिता खाली यावी म्हणून बापानं आजानं केलेल्या या पितळी बैलगाडीच्या घुंगराच्या पट्ट्याच्या बैलगाड्या आणि वशिंडीची बैल, याच भूमीत चालवलेल्या बैलगाड्यांची आज आठवण येते. ती भूमी पाण्याखाली गेली आणि विश्व आनंदानं नाचायला लागलं. या महाराष्ट्र भूमीला सुख देणाऱ्या गावांपैकी त्यागाचं गाव केतुरगाव. अशा पवित्र भूमीत भगवान महादेवाचं वर्णन करायचे तुम्हाला, ज्याच्या नावातच कर्मधार्य समास, महान जो देव तो महादेव भगवान परमात्मा, की जो पांडुरंगाच्या दर्शनासाठी देव 3 दिवसाचा असताना गेला असा भगवंत. आणि म्हणून तो फक्त देव नाही, तो हा देवाचाही देव, बडिया माझा पंढरीया. फक्त देव नाही, तो आदिनाथ उमा बीज प्रगटले. आदिनाथ आहे, तो बीज आहे, ते प्लांटेशन आहे, कारण त्याच्यापासून सगळ्या जगाची निर्मिती, म्हणून तो निर्माता आहे. म्हणून त्याची आई कोण आहे तुम्हाला सांगता येणार नाही. काय येतंय कोणाला सांगाय? माझी माया चंद्र भागा माझी माया चंद्र भागा देवाची आई नाही सांगता यायची. देवाच्या बहिणीचं नाव काय हो? नाही. देवाच्या वडिलाचं, ज्याला बहीण नाही, ज्याला भाऊ नाही, ज्याला आई नाही, ज्याला वडील नाही, पण तो अख्ख्या जगाचा बाप आहे. आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, आदिनाथ अख्ख्या जगाचा गुरु आहे. आणि म्हणून असा निर्विकार निष्कलंक परमात्मा आहे की ज्याला भोळं म्हटलं जातं. दिसायला भोळं पण अख्खं गाव गोळा करणारी असतात का? दिसाय गोळी माणसं कवा लोकांच्या हातात हात द्यायची नाही, त्याचा हात ज्या मावळून धरते. देव दिसायला भोळा आहे, पण कसा आहे तो चक्रवर्ती, अख्ख्या जगाचं चालन वालन, प्रोडक्शन
लिव्ह अँड डिस्ट्रॉयड ही तीनही कामं ज्याच्याकडे असती आरंभ आणलंय सगळं त्याच्याकडे म्हणून विश्वाचा मालक तो देव साधा आहे, तो देव सामान्य. अगदी 16 सोमवार जरी केलं तरी सुपारी फुटलीच म्हणून समजायची. साधा आहे देव. सगळ्या देवांना गुलाबाची फुलं. आज झाला ना काल कधीतरी रोज डे झाला का नाही? रोज डे अगदी त्या ऐकणाराने बी 20चं फुल 40ला ऐकलं तरी माणसं घेऊ त्या आपल्या आवडत्या व्यक्तीला देऊनच आली बा फुलं. रोज डे रोज डे रोज डे गडे हो. काय रोजच्या नादी लागता रोजगाराचं जरा बघा. त्यानं सुद्धा आधी रोजगाराचा विचार केला आणि मग रोज 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 ऐकला. गुलाब विकतात, निशिगंधा, झेंडू सगळं देवाला वेगवेगळ्या चालतं. माझ्या महादेवाला त्यातलं एक फुल चालत नाही रे. अरे शिळी खात नाही त्या दोतऱ्याला. त्याच फुल माझ्या महादेवाच्या पिंडीवरती असं गोड हेमाडपंथी जुनादिष्टान की ज्याचं वर्णन काशीखंड नावाच्या ग्रंथात महापुराणांमध्ये येतं नव्हे. हे जुन्या काळचं दंडकारण्य जिथं प्रभू रामचंद्रांना वास्तव्य केलं. मग वास्तव्याच्या ठिकाणी आपले गुरु भगवान महादेवाची अशी तटावरती मंदिरं बांधली. मग कितूर असल किंवा पुढचं गाव कात्रज असल अशा प्रत्येक गावांना, माझ्या राजेगावचं राजेश्वर असल, आंबीचं वृद्धेश्वर असल, अशी नदीकाठच्या ह्याने जात असताना हे प्रभू रामचंद्रांनी दंडकारण्यामध्ये बांधलेले हे अधिष्ठान येतं. म्हणून त्या परमात्म्याला आईबाप नाही पण तो अख्ख्या जगाचा बाप आहे. म्हणून या देवाकडे जात असताना निष्कलंक जायचं. का? या देवाला नाटक चालत नाही, अजिबात नाटक चालत नाही. आणि तुम्हा मला तर लय नाटकाचं याड. देवाला नाटक चालत नाही. आपलं काम कमी बॅनर जे असते. काय काय जागेवरचं बॅनर आपलं 5-5 वर्ष पाटील निघालं नाही. इतका बॅनरचा नाद. जवळजवळ महाराष्ट्रातले 1000 ते 2000 माणसं बॅनरला दडकून मरत असतात. इतकी बॅनर भाजी. देवाला लौकिक आवडत नाही, देवाला मोठेपण आवडत नाही, देवाला अहंकार आवडत नाही, देवाला मीपणा आवडत नाही. एवढंच काय, कुठल्याही मंदिरात जा नवरा नवरी पाया पडायला लवकर निघत नाहीत बाहेर. खाऊ नसते निघत. ती नवरी तिथे गेल्यावर चिमटा काढी ती त्याला. होय वा, हे काय म्हणत होते तुम्हाला? किती मंदिर सुंदर दिसते हो. काय त्या लक्ष्मीच्या गळ्यात चोकवारे घेतान का 4-2 पगारात असा? का हो? त्या देवाच्या गळ्यात लॉकेट किती चांगलं आहे हो. अहो 1,82,000 तर का न कर्णावळी सहित घेतान काय टोळ्या 1.5 तोळ्याचं. कुठल्या मंदिरात जा, पत्नी काहीतरी देवाच्या गळ्यातलं मागन गड्या. पण कीर्तेश्वराच्या मंदिरात आल्यावर मागन काय देवाच्या गळ्यातलं? अहो देवाच्या गळ्यातलं पिलू जरी घरात निघलं तरी 15 दिवस बिचाऱ्या वाट्यावर झोपत्या. विठ्ठल अहंकार वृत्तीनं याच्याकडे जायचं नाही. हा असतानाच कसा आहे तर काशीचा हा कोतवाल आहे हो. काशीचा राजा आहे. काशी क्षेत्र नरेश. सामान्य भूमिकेमध्ये त्याचं राहणं सिंपल लिव्हिंग बट हाय थिंकिंग. राहणं साधं पण विचारानं उच्च भस्मवटी रुंडमाला भस्मवटी रुंडमाला कंठी शोभे वासुकी हार गज चर्म काय देवी गेली कैसे कैसे उद्धरिले अनायासे. चोरे पिंड दिला पाव त्याच्या पूजने धावे देव. पाकाच्या फडतकारी उद्धरुनी नेली घारी. देव सामान्य, देव साधाय, देव भोळाय.
जो जगाचा दाता आहे आणि असा भगवान अहंकार विरहित परमात्मा आहे. खऱ्या अर्थानं तो सेक्युलर देव आहे. सेक्युलर धर्मनिरपेक्ष देव आहे तो. कारण त्याच्या हातात कुठलं आयुध नाही, कोणाकडे तो धावत जात नाही, तो सामान्य, तो साधा आहे सगळ्यासाठी तो. आणि म्हणून संत मायबापांना हा भगवंत आवडतो. खर्च लागत नाही हो याला, नाही लागत. असा भगवंत कीर्तेश्वराच्या रूपानं आज इथं उभा आहे, गेल्या अनादी कालापासून उभा आहे. आणि तो दाखवला असेल तर संतांनी दाखवला. म्हणून संत हे तुमच्या आणि भगवंताच्या मधलं माध्यम आहे. ही भगवंत रूपी पाणी आणि इकडं परमार्थ रूपी भूमी. जेसीबीनं चारी काढून पाटानं पाणी घेऊन जाता येत नाही, त्याला पाईपच घेऊन यावं लागतात का नाही. हार्डवेअरच्या दुकानातनं फिनोलेक्सनं आणलं पाणी, शेती पिकली सोन्या. शेती पिकायची असेल सोन्यावानी तर पाईपलाईन घेऊन जशी यावी लागते, तशी परमार्थाला आणि भगवत भक्तीला, भक्ताला आणि भगवंताला, भगवंतापाशी जर भक्ताला घेऊन जायचंय तर त्याला कोणी मधल्या व्यवस्था करणाऱ्याची गरज आहे. ती व्यवस्था संत करतात. ते संत त्या भक्ताला भगवंताकडे घेऊन जातात. आणि म्हणून परमार्थासाठी संतांचं अनन्य साधारण महत्व आहे. तुम्ही जाणा का दे का तुम्ही जाणा का दे का तुम्ही जाणा का दे का तुम्ही जाणा का माझी भाकावी करुणा. काय करतात संत विनवी पंढरीचा राणा. तुका म्हणे मज आठवा, मूळ लवकरी पाठवा. हे संत कार्य करतात. म्हणून देवा नम्र व्हायचं संतापुढं. मी कसा आहे देवा हे माझ्या गावाला अजून कळालं नाही, कायम म्हणत राहावं. देवा मी कसा आहे हे गावाला अजून कळालं नाही, मी कसा आहे हे जास्तीत जास्त माझ्या मोबाईलला आपलं देवा तुम्हाला कळालंय मी कसा आहे ते. असो नसो भाव आलो तुझ्या ठाया, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. देवा कृपा दृष्टीने तू माझ्याकडे पाहावं. हा निरोप संत घेऊन जात असतात. आणि म्हणून हे संतांचं अलौकिक कार्य माझ्या ज्ञानोबा तुकोबारायांनी केलं, नाथांनी केलं. एकटे गेले नाहीत कधी देवाला. आपल्याला एकट्याला जायचे, एकटे नाहीत गेले. आम्हाला का नेत नाही म्हणले ते चुकत यात कुठे बी. अरे चुकणाऱ्याला तर वाट लावण्यासाठी परमार्थ असतो गड्या. आणि म्हणून करंगळीला धरून माझ्या संतांनी नेलं रे अब्रकाचेसाठी, पण ते हाती धरली पाठी. म्हणून अज्ञानाला सज्ञानाच्या वाटेने लावण्यासाठी संतांचं कार्य. आई करा जाना तुझ्या स्वहिताच्या खुना पंढरीचा मना माझे. हे जन हो ऐका. म्हणून सगळ्या जणांना घेऊन जातात का नाही. यारे यारे लहान सगळ्याला येऊन द्या, सगळ्या घेऊन जा. आणि म्हणून ते संतांच्या रूपानं निरोप देतात. मग दिंडीवाली पत्रिका छापित, प्रत्येकाच्या घरी जातात.
ते प्रत्येकाला विनवणी करते. महेश दादा गावातल्यांना सांगा बर का, एवढ्या पत्रिका द्या बर का, हातोपर हाती द्या. आजी भेटली, कुठलं पाहुणं? काय नाही म्हणले, मी दिंडीची पत्रिका वाटायला आलतो. आजी गेलायत का पंढरपूरला? हा म्हणले, मी पंढरपूरला गेलो मागले आणि काय खावावं, लाखो गुरु चालली होती. महाराज ही जी आता चटणी भाकरी खात्यात ना माझी पोरं, मी जितय म्हणून खात्यात. सुनाला बी राग आला. सुन म्हणली, खरंच आमची आत्या आहे म्हणा, आम्ही चटणी भाकरी खातो. आत्या जाम द्या बघा, रोज गुलाबजाम. आत्या आता पुतोर मी नव्हते म्हणून तुम्हाला जमलं नाही, जा किंवा पंढरपूरला जा. आणि मग सुनाने विनवणी केली आणि मग आत्या तयारीला लागली. म्हणजे हरिपाठ पाठ करायचे नाही, आपल्याला सजुऱ्या, दसण्या, गुडदाण्याचं लाडू, तेलच्या गहाऱ्या, शेंगदाण्याची चक्की घेऊन बरंच काय डबची डब भरलं. ती गाठोडं डोक्यावर उचललो आणि निघाली. तेवढ्यात तिच्या ध्यानात आलं, बाबा सून माळकऱ्याच्या घरची केली, लय लोक दार्जिनी पोरगी. नादवून बाया येतात आणि पीठ नेत्यात, कणिक नेत्यात, बाजरीचं पीठ नेत्यात, अगदी दाबो दाबो पातेली नेत्यात आणि उपणं घाली त्याच काही नाही तिला कळत. म्हणून गाठोड खाली ठेवलं तिनं. विचित्राव टेम्पो उभाय, गाठोड ठेवलं खाली. सुनवलं सांग, पैसे घे सुनबाई, नको वेचू दूध दही. सुनबाई मी पंढरपूरला चाललो. चालली हो चालली पंढरपुरा, चालली हो चालली पंढरपुरा, चालली हो चालली पंढरपुरा, चालली पंढरपुरा येशी पासून आधी घरा, चालली पंढरपुरा येशी पासून आधी घरा, चालली हो चालली पंढरपुरा, चालली हो चालली पंढरपुरा. चालली पंढरपुरा. ह्या भेदिकामध्ये हे सगळं वर्णन केलं. म्हणली, आत्या खावा आला? म्हणले, दुधन दही कुणाला देऊ नको. अहो मी म्हणले, कशाला दुधन दही देईन? कावा नुसतं दुधाचं दह्याच म्हणला का, बाजरी गावाचं म्हणला नाहीत. म्हणले, मी येडी काय तशी पंढरपूरला जाया, कणगेला मी खोना केल्यात. जात्या नाही, काळजी करू नका तुम्ही, नाही कोणाला दही दूध देणार. पुन्हा गाठोडं उचललं आणि टेम्पो पुतोर जाणार. पुन्हा महागारी आली. माझ्या हातीचा कलवडू मज वाचून नको फोडू. ऐक सुनबाई, माझ्या हातचा कलवड आहे, अजिबात मी उस्तर फोडायचा नाही. आता कुणाला कलवड कळाला? अरे जिनं मालका बरोबर खाण्या बांधण्या केल्या त्या आईला कलवड कळतो. ज्या आईनं रात्रीचा दिवस करून ही काळी आई फुलवली, कलवड तिला कळतो. अरे जे रात्र रात्र छपराच्या घरात जागी राहिली पण पोराचं बाळू तर जिनं भिजू दिलं नाही, कलवड त्या कष्टाळू आईला कळतो. कलवड आता 2BHK मध्ये राहणाऱ्याला काय कळायचंय? कलवड म्हणजे लेक बाळातपणाला यायची म्हणून 2 महिने आधी गौऱ्या वाळवून जी उतरण घालायची आणि शेणानं लिपायचं त्याला कलवड म्हणतात. सुनबाईला ती म्हणते, माझ्या हातीचा कलवडू मी येईपर्यंत कशावर मी स्वयंपाक कर, पण कलवड काय केल्या फोडू नको. ती म्हणली, आत्या काळजी करू नका, सगळ्या गौऱ्या तुम्हाला गौऱ्या घालायला आपलं जपून ठेवते. एक गौरी नाही नासायची. तशी आवा जशी पंढरपूरला जात नाही तसंच तुमचं आमचं मन या संसारातून निघू शकत नाही. संसार सागर संसार सागर भरल्या जातो पुरा. एक दिवस सारे जडी बुड बुडे देखता देखता क्षण लागता दिसे संसार पाहता पाहता. म्हणून अशा सांसारिक जीवाला परमार्थाच्या दिशेने लावायचा असेल तर तुकोबाराय म्हणतात. आपला आधी संसार जाळला पाहिजे, त्यावेळी जगाचा संसार आपल्याला उभा करता येईल. म्हणून संतांनी स्वतःचा संसार जाळला, स्वतःचा संसार सोडला आणि तुमचा आमचा संसार उभा केला. बुडते हे क्षण म्हणून देखवे डोळा. आणि म्हणून हे जगात
त्यासाठी माझ्या संत मायबापांनी व्यासपीठ उभा केली की बाबा अशा दीनजनांना, अशा कष्टाळू मायबापांना परमार्थ कळावा म्हणून देहूमधून तुकोबरायांनी उपदेश केला, आळंदीतून ज्ञानोबरायांनी उपदेश केला, पैठणवरून नाथांनी उपदेश केला. संत मायबापांनी आपापल्या भूमीतून तुम्हा जनाला शहाणं करण्याचा प्रयत्न केला. म्हणून तुकोबराय सांगतात, बाबा आम्ही काय केलं? घातला दुकान, घातला दुकान, घातला दुकान, घातला दुकान. देते आले असे दान. दुकान टाकले. दुकान टाकल्यानंतर दुकानदारांना उधारीची वही ठेवावी लागते. पाटलांचं दुकान आहे खताचं, उधारीची वही ठेवावी लागते. बराचसा आपल्यातला खेळ असा आहे, आपल्या कुणब्याच्या माणसाला धंदा कळत नाही कळत. आपल्या माणसांना हातभार लावायची पद्धत नाही कोणाला. वाण्या मारवड्याच्यात काय असतंय, दुकानाच्या ओपनिंगलाच त्यांनी एक बॉक्स ठेवलेला असतो. प्रत्येक येणारा पाहुणा त्याच्यामध्ये दान टाकतो. प्रत्येक येणारा पाहुणा त्याच्यामध्ये काहीतरी खरेदी करतो, जेणेकरून उभा राहिलेल्या दुकानाला 6 महिने तरी भाडं त्यांचं वरचीवर निघाय पाहिजे. आपला पाहुणा ओपनिंगला येतो, 35 हिरेच्या गोण्या पहिल्याच दिवशी घेऊन जातो आणि जेव पुन्हा येत नाही, कार्डच बदलतो त्याच्यावर. तो दुकान आहे, हे दुकान आहे. खूप बरं आहे सांगतात. या दुकानात माल आहे वेगवेगळा. या दुकानात नाट आहे, या दुकानात बाळ क्रीडा आहे, या दुकानात बाळछंद आहे, या दुकानात विठी दांडू आहे, या दुकानात हुमरी, या दुकानात हमाम आहे, या दुकानामध्ये पिंगळा आहे, या दुकानामध्ये शकुन आहे, या दुकानामध्ये अभंग आहेत, गवळण येतं, याची रेलचेल आहे आणि त्याचं निरूपण आहे. माझ्या तुकोबरायाने दुकान टाकलं. काय केलं? प्रत्येकाला दान दिलं. दान म्हणजे आपण एकदा एखाद्या गोष्टीवरती तुळशीपत्र ठेवलं की परत त्याच्याकडे बघायचं नाही. बाबा पोरीच्या डोक्यावरती अक्षदा टाकला आणि पुढल्याच महिन्यात
याचं लईच कांद्यात गवत आलं तर म्हणता येत नाही, लावता का 7-8 दिवस का? अहो एकदा त्यांच्या त्या डाव्या पायाच्या अंगठीवर पाणी ओतलं, एकदा का पाणी ग्रहण त्या लेकीचं झालं तर पुन्हा लेक खुरपाणीला जशी आणता येत नाही, त्याला दान म्हणतात. अशी खूप दान आहेत. मग अन्नदान आहे या सप्त्यामध्ये. किती अन्नदानाची महती. अहो घरी कुणी रांगोळी काढत नाही हो, कुणी रांगोळी काढत नाही आपल्या घरी. आपल्या घरी ताट आदळल्याशिवाय आपल्या मोर येत नाही, ताट आदळल्याशिवाय आपल्याकडे येत नाही. तसं इथं रांगोळी काढून जेवण आहे ते दान आहे, आणि ते दान आनंदानं द्यावं. पण अन्नदान आहे, रक्तदान आहे, नेत्रदान आहे, भूमिदान आहे, सुवर्णदान आहे, कन्यादान आहे, आणि काल परवा झालं ते मतदान आहे. झालं का नाही? डेमोक्रेसी इज मिनिंग बाय द पीपल फॉर द पीपल. अख्ख्या जगाला लोकशाही आदर्श सांगणारी लोकशाही माझी मध्यरात्री विकली गेली हो, मध्यरात्री विकली गेली. 5-5 मतदानावाल्याने 40-40 हजार घेतलं. ते दान आहे, आणि ते दान देत असताना विचार करायचा नसतो पैशाचा, लाजिमदार व्हायचं नसतं, त्याच्यात कोडगं व्हायचं नाही, निर्लज्ज व्हायचं नाही. एकदा दिलं त्याचं पुन्हा उपकार सुद्धा उकरून काढायचा नाही, त्याला दान म्हणतात. अरे अख्ख्या जगाला दिलं रे माझ्या तुकोबारायने कृपादान केले संती कल्पांती सरे. दान, आणि एकदा दान वस्तू केली ना तिनं पुन्हा महागारी बघायचं नसतं. दान केली दक्ष राजानं सती. दान. पोरगी ऐका ना, पोरगी म्हणली बाबा लग्न करीन तर कीर्तेश्वरा बरोबरच करीन, लग्न करीन तर महादेवा बरोबरच करीन, नाही तर बिना लग्नाची राहील. दक्षाला सांगितलं अगं ज्याच्या अंगावर कपडा नाही त्याच्या कशाला बोलली ग तू, कशाला बोलली? तर तिनं सांगितलं मी त्याच्या चारित्र्याला बोलली. काही नसू द्या. परवा दिवशी एक जण म्हणला महाराज काय आहे तुमच्याकडे? आमच्याकडे सत्ता आहे, संपदा आहे, ऐश्वर्य आहे, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स आहे, पोलीस दल आहे, यंत्रणा आहे, राजकीय दबाव आहे. तुमच्याकडे काय आहे? म्हणलं आमच्याकडे चारित्र्य आहे. तर कॅरेक्टर इज गॉन, एव्हरीथिंग इज गॉन. आमच्याकडे चारित्र्य, संतांकडे चारित्र्य, भगवंताकडे चारित्र्य. सतीनं सांगितलं माझ्या महादेवाकडे चारित्र्य म्हणून मी लग्न करणार. पोरी एकदा दारातून गेली पुन्हा मी तुला आयुष्यात बोलवणार नाही. त्याच दक्ष राजाच्या घरी होम हवन यज्ञ त्या दक्षानं ठेवला. सगळ्या देवांची मन कैलासाहून मुदाम जावायला चिडील लावायला, का त्यालाच आमंत्रण नव्हतं. महादेवानं त्याच्याकडे बघितलं सुद्धा नाही, पण सतीची जीवाची उलगाल व्हायला लागली. म्हणली होय व बापाचं आमंत्रण सांगायचं राहिलं असं चुकून, नका का ईमेल पाठवा ना, व्हॉट्सअपला आला असं नाव, पण नसन बघितलं. पण जाऊ का मी? ती म्हणली बाई एकदा लग्न झालं की बापाच्या दारात न विचार न बोलावता कधीच जायचं नाही. ती म्हणली माझ्या बापाच्या घरचा देव देव होईल, मी जायचं नाही. गेली तिथं कोणीच बहीण बोलली नाही, आई बोलली नाही, बाप जवळून गेला पण बोलला नाही. सगळ्या बहिणींचं 100-100 तोळ्याचं डाग, आणि माझ्या सतीच्या अंगावर फक्त 2 मणी होतं. कोणी बोला ना, तसाच ती पदर आवळून धरायची. बापाकडे गेली आणि बापानं धिक्कार लाग, कशासाठी माझ्या दारात आली? तुला आमंत्रण दिलं का? पतिव्रता तिला म्हणावी तरी ती हसत हसत बापा बरोबर बोलली. बाबा अहो तुमची लेक मी माझ्या बरोबर बोला. पण तो म्हणला अगं मी तुझ्या बरोबर बोलणार नाही, त्या भिकाऱ्या बरोबर लग्न केलं. घालतो का तो कपडे अंगावर घालतो? मालकाचा अपमान झाला आणि मग मात्र रडायला लागली. पतिव्रता तिलाच म्हणावी जिला माहेरात मालकाचा अपमान सहन होत नाही. आताच्या पतिव्रता उलट्या येगड्यात. आताच्या पतिव्रता जर करमाळ्याला शेंगा घेऊन एखादा गडी गेलाच मालक, आणि जर येताना थोडी टाकून आला तो उलट ती दिवाळीला नेती तिकडं, म्हणती माझ्या भावांनी तुम्हाला बोलावलंय, आणि चुलत भावांकून जोडून आणते नवऱ्याला. काय तिला पतिव्रता म्हणायची. आणि मग ती हिता आल्यावर म्हणतो महाराज लय ठेप केली मेवण्यांनी, 8 दिवस हलवून दिलं नाही. अरे बाबा हलवून दिलं नाही, तुला हालताच येत नव्हतं विठ्ठल.
विडाला विडाला विडाला. मालकाचा अपमान झाला आणि नभापर्यंत ज्वाला गेलेल्या त्या यज्ञामध्ये सतीने उडी टाकून घेतली. म्हणजे माझ्या जीवाचं मी बरं वाईट करीन, पण माझ्या मालकाचा नाही अपमान होऊन द्यायची. परमात्म्याला कळालं आपली बायको बापाच्या दारात जाऊन जळून खाक झाली. बायकोला खांद्यावर घेतलं, अख्ख्या भारतात फिरला. जिथं जिथं तिच्या अंगावरच्या शरीराचा एक एक भाग गळून पडला. अशी 51 ठिकाणं, त्यातली 49 ठिकाणं भारतात आणि 3 ठिकाणं अफगाणिस्तान नेपाळमध्ये, अशी 51 शक्तिपीठं झाली. त्यातली 3.5 शक्तिपीठं महाराष्ट्रात येतात. शक्तिपीठ होऊ शकतात. परमात्म्याच्या साधनेमध्ये गेल्यानंतर जे दान मिळवलं त्याच्यावरती माझी सतीमाई सुद्धा कृतार्थ झाली. म्हणून संत आणि भगवंत मागण त्याच्याकडे दान घेऊन जातात, पण निष्कलंकपणे त्याच्या मोबदला मात्र मागत नाहीत. किती आली अशी दान दान दिलं माझ्या संत मायबापांनी. एवढंच काय, अरे डोक्या इतकले ढीग लागले होते वह्यांचे. इंद्रायणीच्या काठावरती वह्यांचे ढीग, एक 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 वही इंद्रायणीच्या धावत्या पाण्यात टाकून दिली आणि जगाची पहिली कर्जमाफी केली रे. सिबिल नाही, कास्ट सर्टिफिकेट नाही, किती जमीन आहे ते नाही, 7-12 नाही, 8 नाही, फेर नाही, काही नाही. जगातली पहिली कर्जमाफी माझ्या तुकोबरायांनी केली. निष्कलंकपणे या जगाला दिलं, त्याला दान म्हणतात. म्हणून संत कसे संत उदार बोधार, ओ, संत उदार बोधार, संत उदार संत उदार उदार भरले अनंत भांडार. संत उदार आहेत, तुझ्या उदार्य जाणो स्वतंत्र. देतान मनसी पात्र पात्र पै कैवल्य ऐसे पवित्र वैरी आहे दिले. संत उदार येतो, उदार येतो. औदार्याची खाण आहेत माझे संत. आणि म्हणून संतांना देवाकडे जायची गरज नाही. जगाचा मालकच त्यांच्याकडे येतो. आपण सगळेजण देवाकडे जातो, पण संत देवाकडे येत नाहीत. संत देवाकडे येत नाहीत, उलट देव संताकडे येताना मोकळे हाती येत नाही. सोन्याचं पात्र घेऊन येतो आणि अमृताच्या कलशानं माझ्या तुकोबऱ्यांना म्हणतो, पाय पुढं करा. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. स्वतःच्या हातानं पाय धुतलं माझ्या तुकोबऱ्यांचं, पायवाट प्रसन्न केली. म्हणून संत औदार्याची खाण आहेत, संत उदार आहेत. नाही कोणाला कधी कमी पडत हो, कधीच कमी पडत नाही. पंढरपूरच्या वाट्याने कोट्यवधी रुपयाचा हिशोब करणारा दुकानदार असू द्या, बँकेचा साहेब असू द्या, पण तिथं त्या दगडावर बसून पोहे खात, काय त्याच्या जीवन काही वाटत नाही. तेच अख्ख्या वाटणे आनंदानं उड्या मारतात.
ज्याच्याकडे अवदार आहे, ज्याच्याकडे उदारता आहे, ज्याच्याकडे प्रेम आहे ना, अजिबात विचार करत नाही कुणाला वाटे त्यात वाटणे. लोक काही वाटे त्यात, काय काय जण तर अजिबात पिशवी सुद्धा संग येत नाहीत. म्हणलं काव नाही पिशवी आणली? नाही महाराज, फक्त आपण इथं देण्यासाठी येतो, घेण्यासाठी अजिबात येत नाही. काय काय आमच्यासारखी तर 3-3 खेपा टाकतात घरी, बॅटऱ्यान, छत्र्यान, सतरंज्यान, गुडदाणीचं लाडून, रगान, 3 खेपान पुन्हा दिंडीत ज्ञानबा तुकाराम. आषाढीत काय काय महिलांनी गोळा केलेलं पार्लेजी कार्तिकी पुतवर नातवंड खात्यात. आता काय किती घ्यावं, किती घ्यावं? पाणीपुरी वाटत्यात. चला आता जेवला हो तुम्ही महाराज, नासाव पण असाव. वडापाव वाटत्यात निघाल्यास, भजी वाटत्यात निघालेस, भेळ वाटत्यात निघालेस, पॅटीस वाटत्यात निघाल्यात. आमच्या तिकडल्या तर दिंडीतल्या 10-12 महिला महेशराव मोहगमच नंबरला लागल्या. पुढं काय वाटीत तीच कळना. 2 तास नंबर येणार. मग शेवटी एक महिला म्हणले, माऊली काय वाटीत आहे? ते म्हणले काय नाही, मोफत दाड्या चालल्यात आणि मग पळाल्या. फक्त उदाहरण आहे तू भरले अनंत भांडार, अनंत अशी भांडाराची भांडार भरले. तर ज्याला पाहिजे ते तिथं माल आहे हो. म्हणून आज संत नाहीत पण त्यांचं भांडार येतात. तेच भांडार इथं चौरंगावरती ठेवलंय ना, स्टेज बांधून, ते संतांचं भांडार आहे. तुमच्या जे मुखामधून आज निघतंय ना, ते संतांचं भांडार आहे. आज संत नाहीत पण त्यांचे ग्रंथ म्हणजे कोट्यावधी स्वरूपाचं असणारा भांडार आहे. सहस्रदीप दीप कैसी काजळी प्रभा, कैसी प्रकाशली प्रभा, उजळल्या नगरीच्या, उजळल्या नगरीच्या गगनाने शोभा. माझ्या प्रसादाया, माझ्या रामराया, चराचर मोहरले, चराचर मोहरले, मुनी मुनी मावया. कोणले से तेज प्रभा झाली से, प्रभा झाली से, नित्यनवानंद, नित्यनवानंद आरती करिता तेज प्रकाशले नयनी, तेज प्रकाशले नयनी, तेने तेज मिनला, तेने तेज मिनला, एका एकी जनार्दनी. संत नाहीत पण कोट्यवधी त्यांचे ग्रंथ आहेत ना. तेच कोट्यवधी किरण तर तुमच्या आमच्यासाठी तेज देणारे. आणि म्हणून ते ऐका. म्हणून काकडा करणाराची महती खूप मोठी. मायबाप, माझ्यासारख्या येड्यांची 1000 कीर्तन एकीकडं आणि काकड्यावाल्याचा एक अभंग एकीकडं. हे काकड्याची ताकद आहे. आमच्या सारख्यानं काय कीर्तन करून जगाला ज्ञान शिकव. काय काय गावाचा तर 27 लाखाकडे गेला, 27 लाखाकडे गेला महाराज. अहो एवढा जर उत्मात परमार्थात केला तर तेवढ्या 20 लाखात 100 वर्ष सप्ताह चालला असता. दरवर्षी 2 लाख व्याज आला असतं. व्याजावर सप्ताह चालला असता. महाराज लय मोठा सप्ताह म्हणले तुमच्या सासरवाडीत यंदा. तुम्हाला नव्हती होय तारीख? नाही हो म्हणलं, मला प्रवचनच दिलं. म्हणले 25वं वर्ष होतं. अरे 10-10, 20-20 लाखाचा चोराच देवासाठी करीत असताना तर समाजासाठी कधी करणार आहेत? लाज वाटे शिवा तुझा मनविता दास. देवा तुझे दास करीतो अनेका मागो खावया, दिग झाले जिने माझे पंढरी राया. अरे कमराला उपारणं बांधून जगाला ज्ञान शिकवायचं आणि म्याच देव गव्हांच्या वड्यातनं 1000साठी माघारी यायचं. किती लाज वाटते हो. म्हणून देवा काय बा विठोबा तुझा देवा काय म्हणू रे या भक्तीला. म्हणून काकडेवाल्याने काकडा उभा केला रगडे हो. अरे त्यांना चांगलं वाटला विजा. या गायकांनी शोभा आणली सप्त्याची, त्यांना चांगलं. महाराज जाऊन द्या मातीत. यांचा विचार करीत जा. ज्यांनी हा वैभवशाली कीर्तेश्वर भगवंताचा सप्ताह उभा केला. अरे काकड्यातलं एक एक पद ऐका गड्या हो. आयुष्यातलं दैन्य जाईल. आयुष्यातलं दैन्य इतकं गोड आहे काकडा हो. सगळी त्याच्यात आहे. त्याच्यात जाग केलं तुम्हाला. त्याच्यात माझ्या भगवंताचं सुद्धा नाव आहे. भगवंताचं सुद्धा माझ्या महादेवाचं नाव आहे. पहाटे 3:30 वाजता उठणारा हा परमात्मा आहे. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. हा गिरिजात्मक
3 वाजता पहाटे उठतो आणि तुमच्या साधनेसाठी धावत येतो. म्हणून तुमचं ग्रामदैवत ही म्हणून तुकोबराय सांगतात, संत सांगतात, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जगदा जगदेवा रागा काही अवत देव जाबेरा अलयान केना जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. जाग जाग बोलला जागता जगदेव राखा काही भाव भूत दिवसा फेरा आला या नगरा. हा जगजोगी सगळ्याला जाग ठेवलं त्यानं भक्तीसाठी किंवा देवासाठी घेऊन जोग अबगा भोग तेजेला. म्हणून त्याच्यामध्ये गोड प्रकरण येतं. माझ्या आई कमलाईचं सुद्धा वर्णन महेश दादा काकड्यात आहे बरं का. आई कमलाईचं म्हणून देवीच्या नावाशिवाय सप्ताह पूर्ण होत नाही, देवीच्या नावाशिवाय काकडा पूर्ण होत नाही. कोण्या कीर्तनकारानं माझ्या आई या माईला कधी नाव ठेवायचं नाही. अरे ती माझी पार्वती आई होती, भगवान महादेव आहे. ती माझी रुक्मिणी आई होती म्हणून पांडुरंग आहे. म्हणून तो शकुन नावाच्या प्रकरणात काय गोड काकडेवाले गायल हो. अरे निर्गुण निराकार माहूर माझे निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. शकुन सांगा भैया आणि यमाई माझे नाव. शकुन सांगा भैया आणि यमाई माझे नाव. शकुन सांगा भैया यमाई माझे नाव. शकुन सांगा भैया यमाई माझे नाव. कमलाई माझे नाव. यमाई माझे ते नाव आहे माझं. आणि म्हणून संतांनी उदारतेनं सांगितलं, संत उदार उदार भरले अनंत भांडार. भक्तीचे हे भांडार भरलेले. फक्त तुम्ही तिथं जा आणि तो रस सेवन करा. सेवी तो हा रस वाटी तो अनेका. ग्यारे होऊ नका रान भरी, रानोमाळ फिरू नका, कुठं धावू नका. उग गावाच्याच कीर्तेश्वराला पाणी नाही घालायचं आणि चारिधामच्या गप्पा आणायच्या. गावातल्याच बैरुबाकडे बघायचं नाही. आणि आम्ही लय मावलायाच्या सवासनी घातल्या. कोणासाठी घालायचे? अरे आपल्या गावाचं दैवत आपण सांभाळायचं नाही तर कोण मग काय बीडवर नाही येणार आहेत का लोक इथं? सोलापूरच्या भूमीचं पावित्र्य आपण सांभाळायचं असतो. माझ्या गावाचा कीर्तेश्वर आहे, मला दुसऱ्याला नवस करायची देव गरज नाही, नाही गरज मला. पण माणसाला गावाचा देव कळतच नाही. हो लय काशीत पंक्ती घालायचीच नव्हे सवय सगळ्याला. अरे आपल्या भूमीचं वैभव सांभाळायला शिका. आपल्याच देवाची दानपेटी भरायची, आपल्याच देवाच्या सप्त्यात नाचायचं, आपल्याच देवाच्या पावत्या पुस्तक फाडायचं. या आमच्या सारख्या सुद्धा पावत्या भिकाऱ्यासारख्या केल्या तर गाव गाव माग त्यात जोड्या फिरू. काही नाही रे त्याच्यात, काही नाही. कोणाला रुपया टाकू नका. जे करायचंय ते तुमच्या देवासाठी करा. एकदा मूठ भरली ना परमार्थाच्या भक्तीची, मातीमूल होऊ देऊ नका रे. त्यातला काही अर्थार्जनाचा भाग गरीबाच्या लेकराच्या शाळेला द्या, गरीबाच्या लेकराच्या लग्नाला द्या. कोणाची घरं भरत बसू नका आणि कुठलाही परमार्थ करू नका. कीर्तेश्वराची भक्ती हाच माझ्या अंतकरणातला ठाव असू दे देवा. ते नाव तुझं गोड आहे रे, ते नाव तुझं गोड आहे. बाकी मला नाव घेण्याची आता गरज नाही देवा. आयुष्यभर तुझ्या नामाचं चिंतन करील, तुझ्या नावाचं भजन करील देवा. बाकी कोणाला आम्ही नवस करणार नाही. कारण माझ्या नवसाला पावणारा माझ्या पवित्र भूमीतला कीर्तेश्वर माझ्या पाठीमागा असल्यानंतर मला अनेकांच्या घरी जाण्याची गरज नाही. आणि म्हणून देवा सदैव मी तुझं नामचिंतन घेईन, तुझ्या नामाचा हरिजागर करन, तुझ्या नामाचं वैभव जपन. देवा मला माहिती तुझ्याकडं खूप काम आहे.
तू माझ्यासाठी लगेच धावून येणार नाही. म्हणून आम्ही काय करू, आम्ही नाव देऊ तुझ्या ड्रायव्हर पशी. तुझा ड्रायव्हर म्हणजे गरुड आहे, त्या गरुडाला आम्ही बोलू आणि त्याच्यापाशी नाव देऊ देवा. म्हणून देवाला जितकं जपायचं असतं तेवढंच त्याच्या ड्रायव्हरला सुद्धा जपायचं असतं. म्हणून किती लोक म्हणते जरा ड्रायव्हरला थोडा जीव, आपला थोडा कसा, आणि लय जीव लावणार गरुडाची बाई. ठेवे वेळोवेळा डोई वेगळ्या नावात हरी मज दिला ते उद्धरी. पाय लक्ष्मीच्या हाती किसे यावे कापून ते दिला. अखंड तुझ्या नामाचं चिंतन करन, अखंड तुझ्या नामाचं स्मरण करन. म्हणून परमात्म्याचं गोड नाव घ्यायचंय. कारण संघ काय येतो, संघ फक्त नाव येत, बाकी काय संघ येत नाही. कानातलं कुडकन ओढ्यातलं नाव आपल्या बरोबर येत, म्हणून ते सुखानं घ्यायचं. खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा, खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा. खाली हात जाएगा, खाली हात आया है, खाली हात जाएगा. ओ तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है दूसरा ही खा जाएगा. खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा, खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा. टाळ्या वाजवा एकदम. खाली हातानं आला, खाली हातानं जायचंय रे. अरे अब्जावधीची इस्टेट दादानं कमावली, राळ्या एवढं कापड नाही रे अंगावर राहिलं, नाही राहिलं. लाखभर कागद त्या इमानातून खाली पडली. जगाचा पोशिंदा असणारा माझा दादा महाराष्ट्राच्या डोळ्यात देखत गेला किंवा गेला का नाही. देव घेऊन जात असताना श्रीमंती नाही, गरिबी नाही, जात नाही, वर्ण नाही, पंथ नाही, अज्ञान नाही, सज्ञान नाही, शिक्षण नाही, ज्ञान नाही, काही पाठ नाही. मग खाली हात यायचे, मग खालीच हात जायचे. मग काय सुख देत तर संत सांगतात नाम सुख देत. सुखाचे हे नाम आवडीने वाचे अडवावे. विठोबा काय सुखाचे तर नाम सुखाचे. आणि म्हणून सर्वांनी टाळी वाजवून प्रेमानं घ्यायचंय. जरा वर हात करा, कारण लय गोड वाटतं ते. तुमचा व्यायाम बी होतो आणि तुमचं नामचिंतन बी होतं. काय तेवढे वर हातापायी 1,00,000 रुपये कमावलं त्या रामदेव बाबाने आपल्या जीवावर. करा जरा वर हात. जरा मी येतो करमाळ्याहून जाऊन, आपलं मी बी आहे इथं. करा वर हात. विठोबा
घातला दुकान रे तेलिया सिदान संत उदार उदार भरले अनंत भांडार मागत्यासी पुरे धनी आणि कासी उरे संत उदार उदार भरले अनंत भांडार परमात्म्याची भरलेले असे संत उदार तुकोबराय सांगतात प्रत्येकाला संत देतात, प्रत्येकाला देतात. हे संतांचं दान नावाची वृत्ती या जीवनामध्ये संतांनी जे दिलं ते अख्ख्या जगाच्या पाठीवर कोणी देऊ शकलं नाही. हे संतांचं दान आहे आणि म्हणून ते चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत त्रिकालावादी सत्य आहे. जीवनात स्वतःच्या काही त्यांनी ठेवलं नाही रे. करवंदाचा काटा पायात घुसला तर हाडूक तोडून वरती आला, पण माझ्या जिजाईला पायात चप्पल मिळाली नाही मिळाली. संतांच्या घराला दार मिळालं नाही. शोकांतिक काय 500-500 1000 रुपयाचे हार आमच्या आज गळ्यात आहेत. पाया माणसं पैसे ठेवून पाया पडते तू पैसे ठेवून. रात्रीच्या काळजीने 500 नोट ठेवली. मी म्हणलं अजय आता रिचार्ज सुद्धा 350 झालं. पर चांगल्या भारताचं अक्षरशः अधोगतीला चाललंय. कशाला ग इतकं पैसे? काय म्हणले महाराज असं द्या, त्याला नोट बुडली होती कुठंच चला ना. त्या सोन्या रुपयापेक्षा भगवंताचं नाव खूप आघात महिमा. हे संतांनी दिलं. अरे कुत्र्यांनी घर राखली, घराला दार नाही मिळालं. आणि सदैव सुडके जवळ येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुत्री घर राखीती. कुत्र्यांनी घर राखली पण दाराला दार नाही मिळालं. आमची संतांच्या एका अभंगावर आमची कोट्यवधी रुपयाची घराची कंपाऊंड आहेत, कोट्यवधी रुपयाची घर आहेत, लाखो रुपयाचं बायका पोरांना डाग आहेत, लाखो रुपयाच्या जागा आहेत, 25-25 एकर काही तर 4-4 संस्था टाकल्या फक्त एका अभंगाच्या जीवावर. मायबाप संतांनी खूप दिलं, त्याच्या बदल्यामध्ये आम्ही संतांना काहीच देऊ शकलो नाही देवा. फक्त तुझं नामचिंतन घेतलं. हा संतांचा जीवनात खूप मोठा त्याग आहे आणि म्हणून तो त्याग कायम आठवणीत ठेवा. ते जपत चला. ते भगवंताचं नामचिंतन आहे. ते गोड जपलं तुम्ही गायकाच्या रूपानं, ते गोड जपलं लेकरानं वादनाच्या रूपानं, ते गोड जपलं स्वरांच्या रूपानं. मास्तर बसता काय जपलं. सगळ्यांनी जपा, जे आहे ते चालवा. पाहे पा भुजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट, कष्टानं जतन करा गड्या. हे तुमच्या हातात दिली. माती सांभाळा, माता सांभाळा आणि ही मातृभूमी सांभाळा, मातृभूमी सांभाळा. काल एक वीर जवान भूमीवरती सीमेवरती सेवा करीत असताना गतप्राण झाला. आपल्या श्रीगोंदा तालुक्याकडला जपायला शिका. इकुलते एक लेकरू होतं, वंशाला दिवा नाही राहिला. पण आई सांगते देवा अशी 3 जरी मला मुलं असती तरी मी देश सेवेसाठी पाठवली असती. एवढी देशाच्या मातृभूमीच्या सेवेचं प्रेम अंतःकरणात असू द्या. मनी धीरधारी शोकावरी जननी भेटेन 9 महिन्याने. जाणार लेकरू सुद्धा म्हणतो माय आज मी जातोय पण 9 महिन्यानं कोण्या तरी आईच्या पोटी पुन्हा जन्म घेईन आणि पुन्हा या मातृभूमीची सेवा करीन. या भूमीचं ऋण आहे आपल्यावरती, म्हणून फेडा, म्हणून फेडा. ते ऋण वैपण देखून येंगी मी आपल्याच तीर्णता लागी भक्ताच्या तनुत्यागी परिचर्या करी. देवा त्या ऋणातून उतराय व्हायचे मला. म्हणून पवित्र अशी ही भीमेचा काठ आहे. पवित्र असं केतूर नावाचं गाव गड्यानं घेऊन जा, जीवनात घेऊन जा. आजची परिस्थिती एवढी भयानक आणि बिकट झाली, एवढी बिकट झाली. शेतकऱ्यांची तर फार राख रांगोळी झाली रे. म्हणून वास्तवावर कीर्तनकारांना नक्की बोलावं. आता 18% टॅक्स देऊन काय असा आपला माल विकणार आहे? खरं सांगा ना. अमेरिकेतनं बिगर टॅक्सचा आपल्याकडे माल येणार आहे आणि तिथल्या गाया 1.25 लिटर दूध देतात. कवा आपल्या 11 लिटरचं घेऊन बसतात. म्हणून राख रांगोळी होणार आहे इकड्या व शेतकऱ्याची. आजपर्यंत त्यानं कष्टानं उभा केलं. मैं उगाता हूँ कपास तो सारी दुनिया कपडे पहनती है, पर मेरी ही लाश एक कफन के लिए तरसती है. अख्ख्या जगाची इरकल नऊवारी सावारी. माझा बाप जागला, माझा शेतकरी जागला. म्हणून खऱ्या अर्थानं आनंदानं कपडा आपल्या अंगावर आहे.
मला वाटतं त्या शेतकऱ्याला सुखाचा दिवस देवा दे. खूप त्याची यातना, खूप त्याचं कष्ट पाहिलं रे देवा. या कीर्तेश्वराची सेवा करणारे माणसं दिल्लीतली नाहीत रे, तर या भूमीतली. तर आयुष्यभर त्यांनी केलेल्या कष्टाचं त्यांच्या चीज कर. त्यांना जीवनामध्ये सुख शांती दे. हा संतांकडे तुम्हा आम्हाला मागायचंय आज देवा. सगळं काही दे माझ्या संत जनासाठी. आई, मला आई कमलाईची शपथ आहे, मला माझ्या माईची शपथ आहे, मला छत्रपती शिवरायांची शपथ आहे, मला पवित्र या मातृभूमीची शपथ आहे. आई, जोपर्यंत तुझं दूध अमृतासारखं माझ्या या अंतकरणात सळसळतय, आई सुपारीचं खांड नाही ग हातात घेणार. आयुष्यभर निर्व्यसनी निष्कलंक या मातृभूमीची सेवा करण्याची वृत्ती माझ्या अंतकरणात यावी. आणि म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. प्रयत्नवादी व्हावं, प्रयत्नवादी व्हा, विज्ञानवादी व्हा. अंधश्रद्धेत मरू नका गड्या हो. मागचा अख्खा महिना महिला मंडळाने तर त्यातच घालवला का नाही. आटपाट नगर होते, तिथे एक राजा राज्य करीत होता. मुलीचे नाव शांबाला होते. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. अर्जुन व्रत तयार केलं, तो 1200 कोटीचा मालक झाला. पण जे आईनं वाचलं 4 महिने नाही तिच्या गळ्यात आलं. म्हणून लक्ष्मी व्रत वाचून लक्ष्मी मिळत नाही. माझ्या कीर्तेश्वराची सेवा केली तर सुख मिळेल, गाथा वाचली तर सुख मिळेल, ज्ञानेश्वरी वाचली तर सुख मिळेल. दंतकथेच्या नादी लागून तुमच्या आयुष्याची होळी करू नका. चांगल्या मार्गाला जा, लेकरांना चांगलं संस्कार द्या, चांगलं वळण लावा. तुकोबाराय सांगतात जीवनात आजही आमची नावं किंवा आजही आम्ही आहोत का चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत या संतांची कीर्ती. म्हणून संत स्वतःला मोठं मानित नाही, संत स्वतःला मोठेपण देत नाही, उलट संत म्हणतात सांडून या सर्व लौकिकाची लाज. अळवावा यदुराज सर्व भावे, पाहुनिया झाडावर वाढून पाला, खाऊनी विठ्ठला अळवावे देवा. ज्या दिवशी चूल पेटणार नाही त्या दिवशी झाडाचा पालावर वाढून खाईल, पण इज्जतीने जगन देवा. आनंदानं तुझं नामचिंतन घेईल. म्हणून साधक सांगतात तू खूप बरा आहे. एवढं जीवनात तुम्ही अपार दान केलं, तुम्ही खरोखर श्रीमंत आहेत का? त्यावेळेस तू खूप बरा आहे म्हणतात. आम्ही श्रीमंत नाहीत रे, आम्ही ज्याच्या सानिध्यात आहे त्याच्यामुळे आम्ही श्रीमंत आहेत. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत त्याच्या, म्हणून आम्ही बळीवंत झालो. आमच्या परमार्थाचं पोत उभाच आम्ही केले भगवंताच्या नावावर, म्हणून ते कधी रित होत नाही. तुका म्हणे पोते, 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 तुका म्हणे पोते.
होत नाही तर ज्याच्या हातात येतो तो खूप सत्ता अधिकारी हो. म्या बोलविता वेद बोले, म्या चालविता सूर्य चाले, म्या हलविता प्राण आले, जो जगाते चालिता वृक्षाचे पाने हले, ज्याची सत्ता गतीर्वरता प्रभू साक्षी. तो सगळ्यांचा साक्षी होते तुझ्या सत्तेने, वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या सत्ते. तो सत्ता अधिकारी परमात्मा आहे. त्याच्या हाताने हे चालतं. मुखम कर दिवा चालम पंगुलंगवती गिरमी पातम वंदे परमानंद माधवम. हा भगवंत आहे. तो आंधळ्याला डोळं, पांगड्याला पाय देणारा परमात्मा आहे. बुद्धिहीनाला बुद्धी देणारा भगवंत आहे. म्हणून बुद्धीची वैभव अन्य नाही तुझे. ऐक्य केशिराजे सकळ सिद्धी, सकळ सिद्धींचा हा भगवान महादेव आहे. त्याचे हा शिवरात्रीचा उत्सव आहे. अरे बिल्लांचा उद्धार केला, केवटांचा उद्धार केला. तुमचा आमचा करणार नाही, तुझं मोकलेला ऐसा नाही असा परमात्मा. ती साक्ष सांगतात त्या भगवंताचं हे आमचं नाही. क्या गोड भैरवी एक
बरदे अनंत वनरे राज ला ला बरदे 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 बरदे
भंडार भरिले आलं रे टबी आला बरं का चालली गोड झाली आता भात यायला लागला की समजायचं चपात्या संपल्या बरं का आपल्या गोड असा वेळ तुमच्या सानिध्यात गेला सर्वजण संत महंत तुम्ही महेशाच्या मूर्ती तुम्ही कीर्तेश्वराच्या मूर्ती गोड असं आयोजन नियोजन पाटील काकांनी बोलवलं 20 वर्षांच्या आठवणी पुन्हा उन्मळून आल्या मी शाळेला असताना यांच्याकडं काकू असतील काका असतील सर्वांचं प्रेमाचं सानिध्य त्यांच्या परिवाराला परमेश्वराला दीर्घ आयुष्य करावं अशी मी कीर्तेश्वराच्या चरणावर प्रार्थना करतो व केलेलं या नाम यज्ञाचं रोपटं असंच अनंत वर्ष चालत राहावं अशी मी कीर्तेश्वराच्या चरणावर प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी सेवेला विराम देतो शेवटाची विनावनी संत जने परिसावी विसरतो माझा देवा तुम्हा ज्ञानेश्वर